नाना पटोले समाज माध्यमांशी बोलताना बोलले की नरेंद्र मोदी जरी भंडारा लोकसभेची तिकीट लढतील तरी ते हारतील, फक्त काँग्रेसच निवडून येईल असे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आपण काय सांगाल याबद्दल? बघा, असं आहे की नाना पटोलेजी हे नेहमी अशा बेताल वक्तव्य करून नेहमी माध्यमांमध्ये राहण्याचा ते प्रयत्न करतात, केविलवानं प्रयत्न करतात. आणि कुठेतरी आज माध्यमही त्यांना सिरियसली घेत नाही आणि कोणीही त्यांना आता महाराष्ट्रामध्ये सिरियस घेत नसल्यामुळे आणि ते स्वयंघोषित महाराष्ट्रातले पप्पू झाल्यामुळे कोणतेही चॅनल त्यांना दाखवत नाही. तर मग चॅनलमध्ये येण्याकरता, माध्यमांमध्ये येण्याकरता ते मोदीजींवर टीका करतात, काहीतरी मोदीजींचं नाव घेतात, जेणेकरून माध्यम त्यांना काहीतरी कव्हरेज देणार. माझं या माध्यमातून नाना पटोलेजींना हेच म्हणणं आहे, जे तुमच्यात हिंमत असणार आणि तुम्ही जर स्वतःला नेता समजत असणार तर तुम्ही स्वतः भंडारा गोंदिया लोकसभेमधनं काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात यावं. तुम्हाला तुमची लायकी माहीत होऊन जाणार. तुम्ही मोदीजींची बराबरी करता. मोदीजी तर फार मोठे विश्वगुरू आहेत, जगात आज मोदीजींचा मान आहे. पण नाना पटोलेसारखा एक चिल्लर नेत्यांनी मोदीजींवर बोलणं हे योग्य नाही. आणि नाना पटोलेजींनी त्यांना जर वाटत असणार की ते नेते आहेत, त्यांनी लोकसभा लढून दाखवावी आणि त्यांना माहीत होणार त्यांची डिपॉझिटसुद्धा राहणार नाही. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी तर फार मोठे नेते आहेत, पण माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ताही नाना पटोलेजींची लोकसभेमध्ये डिपॉझिट गोल करून देणार, हे मी आपल्याला दाव्याने सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.